जालन्याच्या मंठा शहरात काल महायुती कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला असून 15 एप्रिल रोजी परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य सभेचे मंठा येथे आयोजन करण्यात आले। त्या सभेच्या पूर्वतयारीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। भाजप नेते आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला असून यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तुझ्या वडिलाचा पगार चालू केलाय, तुझ्या बापाला विचार की दरवर्षी 6,000 रुपये पेरणीला घेतोय तुझा बाप आणि कट्टर पुकार पोट्ट वाट्यावर बसून टीका करते। तर या गोष्टी लोकांच्या लक्षात आणून द्यावा लागते। नुसत्या विकासाच्या मुद्द्यावर लोक मत देणार नाही। ज्या लाभाच्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या खूप योजना आहेत आणि प्रत्येक गावागावात केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या लाभाच्या योजना दिल्या। आपण इथं समाधान शिबिर घेतलं, 3 लाख लोकांना लाभ दिलेला आहे, 2,000 लोकांना ट्रॅक्टर दिलेले आहेत, आपल्या मतदारसंघात 500 लोकांना ट्रॅक्टर दिलेले आहेत। ते काही चोरून पण केलेलं नाहीये। इथं बाहेरकरांच्या मंगल कार्यालयात 2,000 लोकांचा कार्यक्रम झाला आणि तिथं हे सगळं वाटप केलेलं आहे। आपण परतूरला कार्यक्रम झाला, म्हणजे लाभाच्या योजना गरीब माणसाला रस्ते झाले, पाणी झाली, वीज झालं, विकास झाला, हे तर आहे। पण लाभाच्या योजना दिल्या त्याची आठवण करून द्यावा लागेल आणि लोकांना जावं लागेल। आणि सगळ्यांना मला विनंती करायची, मी सकाळी उठलो की सहदेवला फोन केला, सहदेव निघू का? मी आवडून तयार आहे। सहदेवनं साहेब इथं कोणी जाणार नाही, आम्ही आता सध्या